स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवा, काँग्रेस शहराध्यक्षांची राहुल गांधींना विनंती। राहुल गांधींनी राज्यातील प्रत्येक शहराचा अहवाल मागवला, सूत्रांची माहिती। नाशिकच्या तपोवन परिसरातील प्लायवूडच्या गोदामात रात्रीपासून अग्नितांडव, फर्निचर बनवण्याचे लाकूड जळाल्यानं आगीचं रौद्ररूप। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, कोणतीही जीवितहानी नाही। नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट, इगतपुरी, मालेगाव, चांदवड, सिन्नर, येवला तालुक्यातील गाववाड्यांना पाणी पुरवठा टँकरने सुरू। एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याची चित्र। जन्मदात्या आई वडिलांकडूनच 1 महिन्याच्या चिमुकलीची हत्या, चौथीही मुलगीच जन्माला आल्यानं पोटच्या लेकीचा जीव घेतला। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील आसरखेडा गावातील संतापजनक घटना। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्वेक्षणात 462 धोकादायक इमारती, 169 अति धोकादायक इमारतींवर कारवाई होणार। इमारती रिकाम्या करण्यासाठी रहिवाशांना नोटीस। लग्नाच्या दिवशीच आयकर विभागाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या, वधूचं प्रेम प्रकरण, धमकी आणि फसवणुकीमुळे संपवलं आयुष्य। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अधिक तपास सुरू। सीएसएमटी एलटीटीसह 18 स्थानकावर फलाट तिकीट विक्री महिनाभर बंद। उन्हाळी सुट्टीतील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय, 15 मे पर्यंत तात्पुरते निर्बंध लागू राहणार। एमपीएससी परीक्षा 1 महिना पुढे ढकलली, 27, 28 आणि 29 मे या कालावधीत परीक्षा होणार। आयोगाकडून शुद्धीपत्रक जारी। बुलढाण्यात आंध्र प्रदेशमधील भाविकांच्या खासगी बसचा अपघात, मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ घटना, 35 जखमी तर 3 गंभीर जखमी। टोमॅटोच्या दरात घसरण सुरूच, घाऊक बाजारात 8 ते 10 रुपये तर किरकोळ बाजारात 20 रुपये प्रति किलोनं विक्री। महिनाभर दर असेच राहणार असल्याची व्यापाऱ्यांची माहिती।